नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदास वंदितो सवे भीमाला वंदितो सवे भीमाला प्रकाश देई नवा मार्ग सत्याचा दावितो आम्हाला मार्ग सत्याचा दावितो आम्हाला थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला वंदितो सवे भीमाला वंदितो सवे भीमाला पुढे आज ते फिके पडे पाहुनी त्यांच्या त्या परिश्रमाला पाहुनी त्यांच्या त्या परिश्रमाला थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला वंदितो सवे भीमाला वंदितो सवे भीमाला नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदास बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खपदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि मुसावादा वेरमणि सिक्खपदं समादयामि सुरामेरयमज सुरामेरयमज बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं
नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा, घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा. नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा. हरा दुःख भ्रांती तुम्ही दिव्य शांती. हरा दुःख भ्रांती तुम्ही दिव्य शांती. दिलाया जगा मंत्र कारुण्य सेवा. नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा. नसे भेद काही आता खेद नाही. नसे भेद काही आता खेद नाही. असाला भला थोर आनंद ठेवा. नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा. मने शुद्ध जेथे वसे बुद्ध तेथे. मने शुद्ध जेथे वसे बुद्ध तेथे. नुरोया जगी क्रूरता द्वेष हेवा. नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा. नमो शुद्ध रूपा, नमो आत्मदीपा. नमो शुद्ध रूपा, नमो आत्मदीपा. तमातून या मानवा मार्ग दावा. नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा. नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा. नमस्कार घ्यावा अहो
अज्ञानाचे असुर ते दूर पळाले, अज्ञानाचे असुर ते दूर पळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. जीर्ण रूढीच्या जीर्ण झाली रीती, नष्ट केल्या देऊन मूठ माती. जीर्ण रूढीच्या जीर्ण झाली रीती, नष्ट केल्या देऊन मूठ माती. अंधश्रद्धेचे सारे रान जळाले, अंधश्रद्धेचे सारे रान जळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. साऱ्या ग्रंथांचा करुणी व्यासंग, बुद्ध धम्मात होता चिदंग. साऱ्या ग्रंथांचा करुणी व्यासंग, बुद्ध धम्मात होता चिदंग. मानवाला जीवनाचे महत्व कळाले, मानवाला जीवनाचे महत्व कळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. निर्जीवात टाकीला जीव, बौद्ध अमृताने केले सजीव. निर्जीवात टाकीला जीव, बौद्ध अमृताने केले सजीव. प्रथमागे जीवन सुमार्गी वळाले, प्रथमागे जीवन सुमार्गी वळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. त्रिसरण पंचशिलाचे सूर जुळाले, त्रिसरण पंचशिलाचे सूर जुळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. कणाकणानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा. प्रज्ञेचा हा प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा. हो प्रबुद्ध हो मानवा, हो कणाकणानी
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि त्यागमूर्ती तू शांत चित्त तू योग रूप संसारी दया प्रेम अन मानवतेचे प्रतीक तुझी ईश्वरी सिद्ध मूर्ती सिद्धार्थ गौतम सकलांचा स्वामी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि स 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 रे 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 सारे मग पम नम मगरे सा नी रे सा सारे मग पम नम मगरे सा नी रे सा तव रूपाने ईश्वरी देणगी लाभली या जगताला जग कल्याण कारण ठरला
पुढचा विषय असतो की घरातल्या मोठ्या व्यक्तीचा जो वाढदिवस असतो की आपण कसा साजरा करणार, काय गिफ्ट देणार, कुठं साजरा करणार, कशा प्रकारचं सरप्राईज देणार, ह्या सर्व गोष्टी आपण विचाराधीन असतात. परंतु बाबाचा वाढदिवस म्हटल्यानंतर तर काहीतरी वेगळं काहीतरी असते की आता बाबाचा वाढदिवस आपण काहीतरी वेगळ्या प्रकारचा करायचा. असेच त्यांचे चिरंजीव, त्यांची मुलगी, त्यांचे घरचे मंडळी सर्व, त्यांची नात यांनी फार मोठं प्लॅनिंग करून काहीतरी वेगळं त्यांना सरप्राईज देण्याचं ठरवलेलं आहे. तर मी दादांना विनंती करतो, दादा त्यांचं काय सरप्राईज आहे ते तुम्हाला इथं बसून दिसणार नाही, तर आपण समोर बसायचं आहे. आणि प्लीज मी ऑपरेटरला विनंती करतो की थोडा वेळ लाईट बंद करून 15 मिनिटं त्यांची जीवनपट, त्यांची डॉक्युमेंट. आज आपण सर्व आमच्या दादांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एकत्रित आलो आहोत. आजच्या उत्सव मूर्तीचे पूर्ण नाव श्री वासुदेवराव मारुतीराव पळसपगार. यांचा जन्म 1 जुलै 1949 साली अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद या ठिकाणी. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. पुढे घरची परिस्थिती थोडी हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद आले व तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर B.Ed केले व औरंगाबाद येथील महिला विद्यालय येथे 1968 शिक्षक म्हणून नियुक्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1968 त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीचे सुद्धा शिक्षण पूर्ण केले. त्यांना B.Ed केले व त्यांच्या पत्नीला सुद्धा शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद औरंगाबाद येथे नोकरीला लावले. याप्रमाणे परिस्थितीवर मात करून दोघांनी मिळून आपले विश्व निर्माण केले व आपल्या मुलीला व 2 मुलांना सुद्धा त्यांनी शिकून आपल्या पायावर उभे केले. अशा प्रकारे दिवस पुढे सरकत गेले व दिनांक 3 जून 2007 ते सेवानिवृत्त झाले. असा हा त्यांचा जीवन प्रवास. धन्यवाद. धन्यवाद. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर. त्याची मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा बड जणू वाकल आभाळ याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ जिनरानो माळ. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड
आला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात वाचतेच्या डोळ्यातली कधी कासावेशी तुझ्या पायीरा बाणवी हाय त्याचे खुशीर हाय त्याचे खुशी घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया शुभेच्छा देणार ती व्यक्ती म्हणजे आमचे दादा. दादा म्हणजे आमचे नात्यानं भाऊजी. जसं विदर्भामध्ये बापू किंवा जावई म्हणतात, परंतु आम्ही सर्व लहान थोर मंडळी सर्व त्यांना दादा म्हणून ओळखतो. माझ्या दादाच्या बद्दल बोलायचं आणि सांगायचं म्हटलं तर आमच्या जीवनामध्ये जो काही हा बदल दिसतो, जे काही प्रगतीचा बदल दिसतो, हा सर्व त्यांच्यामुळे झालेला आहे. कारण त्यांनी माझ्या मोठ्या भावाला इथं आणून नोकरीला लावलं. त्या मोठ्या भावाच्या मुळे आम्ही लागलो. म्हणजे आमच्या सर्व कुटुंबाचा जो विकास आहे तो विकास माझ्या दादामुळे झाला. माझे दादा ज्यांना आपण विनम परस्परा जे निवृत्त मुख्याध्यापक आहे, आज त्यांच्या जन्म वाढदिवसानिमित्त म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त मी त्यांना थोडी शुभेच्छा देणार. तर मी थोडं तमन्नाओं से भरी जिंदगी खामोशियों का वो हर पल दामन भी छोटा लगे इतना कि खुशी दे आपको हर पल. दादा आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. आप दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. जय भीम. दादा आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. आप जियो हजारों साल. अख्ख्या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न समाजसुधारक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे दादा पळसपगार भाऊजी यांच्या अमृत महोत्सवात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचे वंदन करून आम्ही त्यांच्याविषयी मंगल कामना व्यतीत करतो आणि त्यांचं आमच्या जीवनामध्ये सुखी जीवनामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्यामुळेच आम्ही सुखी जीवन उपभोगत आहोत. त्यामुळे त्यांच्या अमृत महोत्सवी शुभ कार्यानिमित्त आणि पुढच्या भावी आयुष्यामध्ये शतकपूर्वी त्यांचं शंभरी गाठावी. त्यांनी आरोग्यानं आणि निरोगी राहून शतक पूर्ण करावं हीच त्यांना मंगल कामना. आमच्या यशस्वी जीवनामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळेच आम्ही इथं सुखी जीवन जगत आहोत. आणि ते दादा आणि आमची ताई दोन्ही उभयंता आमच्या जीवनामध्ये आधारस्तंभासारखेच आहेत आणि त्यांना आम्ही नेहमी आदरानेच पाहतो. आणि त्यांच्या भावी जीवनाविषयी त्यांच्या जीवनामध्ये शतकपूर्ती व्हावी ही आम्ही तथागताचरणी प्रार्थना करतो. आमच्याकडून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा.
आमचं लग्न जसं झालं तेव्हापासून मला म्हणजे संसारात थोडंसं दुःख संकट आले, परंतु त्याच्यावर मात करून आम्ही आमचा संसार सुखाने सुरू केला. जेव्हा त्यांना सर्व्हिस होती तेव्हा पगार पण लवकर मिळत नव्हता, पण तरीही आम्ही त्याच्यातून मार्ग काढत आजपर्यंत मार्ग शोधत आलो आहोत. माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होते तो आहे. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ मायाळू आहे. त्यांनी असं कोणालाही दुःख दिलं नाही. मला रडायला येतं. आणि प्रत्येकाला मदत केली. त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. माझं नाव आनंद वासुदेवराव पळसपगार आहे आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांनी खूप काही करून दिलेलं आहे. आणि शक्यतो आता त्यांनी मला जायका चहाची फ्रँचायझी घेऊन दिलेली आहे आणि त्याच्यामुळं मी आज खूप मोठा झालेलो आहे. तर आज जे काही आहे मी माझ्या वडिलांमुळंच आहे. जेव्हा माझ्या वडिलांनी जायका टाकली तेव्हा मी पहिले एकटाच होतो. वडील माझ्यासोबत असल्यामुळं मला खूप काही असं जाणवलं की वडील पाहिजे बा, कारण त्याच्यामुळं आपलं घर संसार ते सर्व चालतं. मी जायका टाकायच्या पहिले मी इकडं भरपूर ठिकाणी जॉब शोधले, पण मला एक जॉब भेटत नव्हता. पण मग वडिलांना मी असं सहजच केलं की आपण एखादा बिझनेस करू कोणता ना कोणता. तर वडील म्हणे ठीक आहे म्हणे बघू. मग आम्ही असं एकदम बघितलं जायकाची फ्रँचायझी आवडली. त्यासाठी आपण सर्व जग जिंकू शकतो हे मी माझ्या वडिलांकडून आज अनुभवलं किंवा शिकलो. 75व्या वाढदिवसानिमित्त बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणे आपण तर मग आम्ही असं एकदम महिने बघितलं, मग शोधून आम्हाला जायकाची फ्रँचायझी आवडली. त्यासाठी मला वडिलांनी सपोर्ट केला होता की म्हणे टाक बा तुला टाकायची. तर म्हणून आम्ही ती फ्रँचायझी टाकली आणि टाकल्यापासून माझं जे घरचं हे सर्व फॅमिली मॅटर सर्व सॉल्व झालं. आणि त्या जायका चहापासून मी गाडी पण घेतली. घरात सर्व व्यवस्थित होऊ राहिलं. जर वडील पाठीशी असले तर आपण सर्व जग जिंकू शकतो हे मी माझ्या वडिलांकडून आज अनुभवलो किंवा शिकलो. 75व्या वाढदिवसानिमित्त बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी प्रवीण पळसपगार. मी ऋचा पळसपगार. बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बोलण्यासारखं तर भरपूर आहे. फक्त एक किस्सा सांगतो. जेव्हा कोविडच्या सेकंड वेव्हमध्ये आजारी पडलो तेव्हा म्हणजे एकदम मरणाच्या दारातून बाहेर आलो. खूप लोकांनी सपोर्ट केला, खूप लोकांची मदत झाली आणि त्याला कारणीभूत आईवडील होते. त्यांचा स्वभाव, त्यांचे संस्कार किंवा त्यांचे जे सगळे नाते होते त्यांच्यामुळं ती मदत झाली. आणि जेव्हा ग्रोथ झाली तेव्हा लोक फक्त एवढंच म्हणायचे बाबा तुझ्या आईवडिलांची पुण्य आहे तू वाचलास. ही खूप मोठा अर्थ आहे या गोष्टीमध्ये की आईवडिलांची पुण्य ही खूप मोठी लागते. नक्कीच त्यांच्यासारखं बनायला मला नक्कीच आवडेल एवढं बोलतो. आणि बाबांना खूप खूप शुभेच्छा.
हाय, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. तुम्ही नेहमीच माझा आधारस्तंभ राहिला आहात आणि असंच तुम्ही मला खूप सपोर्ट केला आहे माझ्या लाईफमध्ये. ॲज अ मोठी नात माझे तर तुम्ही खूप लाड केले आहेत आणि तुम्हाला खूप वाटायचं की आमच्या चिकलीने खूप खूप मोठं व्हावं, शिकावं आणि तिच्या पायावर उभं राहावं. आणि आज तुमच्यामुळेच मी सौभाग्य घेतलेले आहे. असेच हसत राहा, खेळत राहा आणि आम्हाला असंच सपोर्ट करत राहा. तुमचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू द्या. आय एम ऑलवेज थँकफुल फॉर युअर लव अँड सपोर्ट. हॅपी बर्थडे बाबा. हाय, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबा. तुम्ही नेहमी हसत खेळत राहावं आणि तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहू द्या. थँक्यू. हाय, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. हॅपी बर्थडे बाबा. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे बाबा. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपण थोडेसे जे सत्कार बाकी होते ते थोडे पूर्ण करू. 2-4. तर श्रीकृष्ण आगरे अकोला, श्रीकृष्ण आगरे समोर यायचं आहे. यांचं स्वागत प्रवीण पळसपगार करेल. तर मित्रो, आता वेळ आली आहे वाढदिवस साजरा करण्याची. आता वेळ आली वाढदिवस साजरा करण्याची, म्हणजेच औक्षणाची. दीप म्हणजे मांगल्याचे प्रतीक, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ज्योत. मग ती कोणत्याही प्रसंगी ज्वलित झालेली केलेली असो, ती सदैव सौख्याच्या आत्मशोधाच्या मार्ग दाखवते. सर्वत्र ते सौंदर्य, आनंद आणि प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे आपल्याला आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अशा मंगल दीप ज्योतीने आपण पण आपल्या दादांचे औक्षण करूया. मी त्यांच्या पत्नीलाच म्हणजे माझ्या ताईला सुशीला वासुदेव पळसपगार यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन दादांचे औक्षण करावे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू स्वीट हार्ट. Happy birthday
बटन चालू करू ना. आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ त्यांना दिला आमच्या दादाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त आणि तो साजरा करण्यासाठी त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. शेवटी जाता जाता 1-4 ओळी बोलून जाणार. त्यानंतर सर्वांनी जेवायला जायचं आहे. सर्वांनी सुरुची भोजनाचा आनंद घ्यावा. दादा जीवन आपले सारे इंद्रधनु परी खुलावे, यश उत्कर्षाची शिखरे आपण पार करावे. साथ आणि शुभेच्छा आप्तकीयांची सदैव सोबत असतील. स्वप्ने इच्छा पूर्ण आपल्या नक्कीच होतील. यशाचा वेलू आपला गगनाला भिडो. प्रत्येक वाढदिवस नवी समृद्धी घेऊन येवो. सुख आरोग्य समृद्धी भरलेले आयुष्य आपणास लाभो हीच बुद्धाचरणी सदिच्छा. सर्वांना नमस्कार. जय भीम. धन्यवाद. खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए. ऐसे मुबारक मौके पे साथी, ऐसे मुबारक मौके पे साथी, पेश दुआओं का नजराना हो जाए. खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए. देश समझा हमको जमाना, शुक्र करो के समझ तो गया, संग रहने का ख्वाब सुहाना, बन के हकीकत सच तो गया. तुम जो कहो तो महफिल से कह दें, तुम जो कहो तो सारी महफिल से कह दें, पल भर में मशहूर अफसाना हो जाए. खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए. क्या जाने हमने क्या क्या खेल रचाए तुम्हारे लिए, हम भी कैसी कैसी मंजिल छोड़ के आए तुम्हारे लिए. कलियां ही कलियां महका दो ऐसे, कलियां ही कलियां महका दो ऐसे, कि आबाद दिल का ये वीराना हो जाए. खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए.
पुलिस के अरमानों का। इतनी सी है बस अपनी तमन्ना, इतनी सी है बस अपनी तमन्ना, तेरी खुशी पे दिल परवाना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। आणि सर्व नियोजन माझा भाऊ श्याम शिरसाट याचं शेवटी पण अति महत्वाचं अभिनंदन, त्याचं स्वागत माझा भाचा कवीन पळसपगार करणार आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी।
स्वागत करेंगे सबका स्वागत मैं लुटिया पुटिया जाऊंगा तेरे इश्क में गोते खाऊंगा ओ मन्नू मैं तो गया तेरे दिल में कंट लगाऊंगा हुण पिटना वापस जाऊंगा ओ मन्नू मैं तो गया बंदा जीता था खुल के तेरी गली में आया भूल के जी चंगा बना सी मैं लुट पुट गया और मैं तो लुट पुट गया लुट पुट गया मैं तो गया मैं तो लुट पुट गया लुट पुट गया और की करा और मैं तो जरा सा महसूस हुआ है लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक 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 बेटा प्यारे दादाजी है सबसे अनमोल कितने मीठे उनके अनुभव के कुछ बोल प्यारे दादाजी है सबसे अनमोल कितने मीठे उनके अनुभव के कुछ बोल घर की वो रौनक है क्या मैं करूं गुणगान सबके चहीते हैं है रिश्तों की शान प्यारे दादाजी है सबसे अनमोल कितने मीठे उनके अनुभव के कुछ बोल ला 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 हमारी सारी गलतियों को माफ कर देते हैं बहुत गुस्से में होकर भी हमें प्यार देते हैं उनके होठों पर हमेशा दुआएं होती हैं ऐसे करने वाले सिर्फ और सिर्फ हमारे ग्रैंड पेरेंट्स होते हैं तू ही तो जन्नत मेरी तू ही मेरा जुनून तू ही तो मन्नत मेरी तू ही रूह का सुकून तू ही अखियों की ठंडक तू ही दिल की है दस्तक और कुछ ना जानूं मैं बस इतना ही जानूं भगवान हर कहीं नहीं हो सकता इसीलिए उन्होंने नाना और नानी को बनाया मुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं मुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं सजदे सर झुकता है यारा मैं क्या करूं मुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं दादा और दादी वो नहीं जिनसे हम रोज बात करें दादा दादी वो है जो भले ही हमसे दूर हो पर हमेशा दिल के पास रहते हैं मैं शायर तो नहीं मैं शायर तो नहीं मगर जब से देखा मैं
तुझको शायरी आ गई। शायर तो नहीं मगर हंसी, जब से देखा मैंने तुझको शायरी आ गई। आई हो कहाँ से गोरी आँखों में प्यार लेके, आई हो कहाँ से गोरी आँखों में प्यार लेके, दिल्ली शहर का सारा मीना बाजार लेके, झुमका बरेली वाला कानों में ऐसा डाला, झुमके ने ले ली मेरी जान। हाय रे मैं तेरी कुर्बान, कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले ली मेरी जान। हाय रे मैं तेरी कुर्बान। बाग को जन्म देने वाला बागबान, परिवार को जन्म देने वाला पिता, दोनों ही अपने खून पसीने से अपने पौधों को सींचते हैं, न सिर्फ अपने पेड़ से, उसके साए से भी प्यार करते हैं, क्योंकि उस उम्मीद में एक रोज जब वो जिंदगी से थक जाएगा, यही साया उसके काम आएगा।
प्यार हम एक दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे लिए बेकरार हम एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम है तैयार हम एक दूसरे